यामध्ये आपण वर्ड विंडोचे वेगवेगळे एलिमेंट्स पाहणार आहोत। फर्स्ट मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बार दिसतील, ज्यामध्ये सगळ्यात वरचा जो बार आहे तो असेल टायटल बार, ज्यावर डिफॉल्ट डॉक्युमेंटचं नाव दिलेलं असतं, जे की डॉक्युमेंट 1 एंड सॉफ्टवेअरचं नाव, जे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करत आहात त्या सॉफ्टवेअरचं नाव। इथे हे नाव असेल मायक्रोसॉफ्ट वर्ड। उजव्या बाजूच्या कोपऱ्यात 3 कंट्रोल बटन्स असतील, जे की क्लोजसाठी, मॅक्सिमाइज किंवा रिस्टोर करण्यासाठी आणि विंडोला मिनिमाइज करण्यासाठी यूज केला जातात। त्यानंतरचा बार आहे मेन्यू बार, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मेन्यूज दिसतील, फाइल मेन्यू, एडिट मेन्यू, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट, टूल्स, टेबल, विंडो, हेल्प यापैकी कोणत्याही मेन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यातले कमांड्स ओपन होतील। त्यानंतरचा बार आहे टूल बार, ज्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी टूल्स दिलेले असतील। पहिला आहे न्यू ब्लँक डॉक्युमेंट, ओपन, सेव्ह, ईमेल, सर्च अशा प्रकारचे वेगवेगळे टूल्स टूल बार वरती दिलेले असतील। नंतरचा पार्ट आहे रुलर, ज्यामध्ये आपण पेजचं मॅपिंग करू शकतो। रुलर नंतर आहे टेक्स्ट एरिया, जो व्हाईट कलरचा एरिया आहे त्याला म्हणणार टेक्स्ट एरिया किंवा वर्किंग एरिया, ज्यामध्ये आपण एक्झॅक्टली काम करतो किंवा आपलं टेक्स्ट टाईप करतो। त्यानंतरचे आहेत व्ह्यू बटन्स। व्ह्यू बटन्समध्ये आपल्या विंडोचा कोणता व्ह्यू आपण बघतोय, ज्यापैकी नॉर्मल व्ह्यू असू शकतो, वेब लेआउट व्ह्यू असू शकतो किंवा प्रिंट लेआउट व्ह्यू असू शकतो। ह्यामध्ये आपण जो व्ह्यू यूज करणार आहे तो असेल प्रिंट लेआउट व्ह्यू। नंतरचा बार आहे तो आहे स्टेटस बार। ह्या बारवर जे वर्किंग पेज नंबर आहे तो पेज नंबर, त्यानंतर त्यापैकी कोणता सेक्शन यूज होतोय आणि टोटल नंबर ऑफ पेजेस, तुमच्या डॉक्युमेंटवर असलेले टोटल नंबर ऑफ पेजेस इंडिकेट करतो आणि त्यापैकी कोणता पेज सध्या ओपन आहे ते तो इंडिकेट करतो। इथे तुम्हाला दिसू शकते टोटल नंबर ऑफ पेजेस 2 आणि त्यापैकी दुसऱ्या पेजवर सध्या कर्सर अवेलेबल आहे। त्यानंतर पहिल्या पेजवर कर्सर गेल्यानंतर तो 1/2 असं इंडिकेट करतो। त्यानंतरचा बार आहे स्क्रोल बार। स्क्रोल बार वरती तुम्ही आपल्या डॉक्युमेंटला उजवीकडे किंवा डावीकडे हॉरिझॉन्टल स्क्रोल बारनी आणि वरती किंवा खालती व्हर्टिकल स्क्रोल बारनी मूव्ह करू शकता। नंतरचा मायक्रोसॉफ्ट वर्ड विंडोचा पार्ट आहे कंट्रोल बटन्स, जे मी सुरुवातीलाच सांगितले आहेत, ज्यापैकी असेल क्लोज बटन, जे यूज करून आपण विंडो क्लोज करू शकतो, रिस्टोर किंवा मॅक्सिमाइज बटन आणि मिनिमाइज किंवा मॅक्सिमाइज बटन।